नमस्कार, माझं नाव स्वाती काळे. आज सरांनी जे सेमिनार सांगितलं, फर्स्ट ऑफ ऑल आपण बिझनेस स्टार्टअप करणार आहे. पण बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी आपल्याला आयडिया पाहिजे असते. आपण आयडिया कुठून सुरुवात करायची, त्या गोष्टीचा सर्वे करायचा. त्यानंतर काल आम्हाला जे सेमिनार झालं होतं त्या सेमिनारमध्ये फंडिंग कसं अवेलेबल करायचं, ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत तिथंपर्यंत सर्वसामान्य माणूस पोहोचू शकत नाही, तो पोहोचला पाहिजे, त्याला त्या गोष्टींचा लाभ मिळाला पाहिजे. कारण काही गव्हर्नमेंटच्या सबसिडी आहेत की सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या ह्या उद्यमचं जे सेमिनार होतं त्यातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती मिळाली. आणि बिझनेस करणं म्हणजे फक्त सुरुवात करायची, म्हणजे आपण करू शकतो. स्वतःवर कॉन्फिडन्स, म्हणजे आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे की मी हे करणार आहे आणि ते सक्सेसफुलीपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातच काही 40-50 लाखांनी नका करू, किंवा 1000-2000 स्टार्टअप करा की तो म्हणजे सातत्य जर ठेवलं त्या गोष्टीमध्ये तर तुम्ही यशस्वीरित्या एक बिझनेस वुमन म्हणून नावारूपाला याल काही दिवसांनी. जर तुम्ही सातत्य ठेवलं आणि ह्या सेमिनारचा उपयोग करून आपण अंमलबजावणी केली तर ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं सक्सेसफुली होऊ शकतात, एवढं मला समजलं. मॅडम एक प्रश्न आहे. आता आपण जे बोलले सर्व तुम्ही बोलले. आता आम्ही म्हणजे मी काय करणार ते सांगा. आता तुम्ही काय करणार ते आम्हाला पाहिजे. ऑलरेडी माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे सर. सरांचा आहे. हा, सरांचे पण मी जाते तो बिझनेस म्हणजे बघते बऱ्यापैकी. आता तुम्ही आजपासून नवीन काय इम्प्लिमेंट ते आम्हाला पाहिजे. तुम्ही ऑलरेडी करताच आहे, पण नवीन इम्प्लिमेंट म्हणजे मला ग्राउंड लेवलला जाऊन काम करायचंय. म्हणजे अजून माझा सिस्टम तेवढा नाहीये, मला जाऊन काम करायचंय. मी फक्त तुम्हाला जेम बद्दल माहिती नाही दिली. एका फीज मध्ये मी 2 क्लास घेतलेले. हो, बरोबर आहे. हे बोर्ड मी का मागवलं त्यासाठी, कारण माझ्याकडे आयडिया आहेत, लायसन आहे, मला सिस्टमला जाऊन काम करायचंय. हा, कम्युनिकेशन आणि शेवटचा तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आज आपण जे बिझनेसचे 5 MBA मध्ये जे लोक शिकतात